नमस्कार मैत्रिणींनो, बघा बरं आपल्या बागेतलं हे आंब्याचं झाड आहे. उन्हाळा लागला की कसे कैऱ्याने भरून जाते बघा. असे 5-5 आंबे एकाच फांदीला असे छान लागलेले आहेत. जसं काही घडच आहे आणि एकदम खालच्या बाजूला आहेत. खूपच छान असं वाटतंय. आणि आज आपण बाजारातल्या नाही तर थेट आपल्या झाडाच्या ताज्या कैऱ्या तोडून चटणी बनवणार आहोत. ही बघा किती टवटवीत अशी हिरवीगार कैरी आहे. चला तर आपण ह्या 2-3 तर कैऱ्या आपल्याला लागणार आहेत. पण असं तोडायचं मन करत नाही. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच कळेल की माझी जी रेसिपी आहे ती कैरी चटणीची खूप वेगळी आहे. कारण तुम्ही इतरही रेसिपी पाहिल्या असतील आणि मी 100% सांगते की ही कैरीची चटणी जी आहे ती खूप वेगळी आहे. आणि तुम्हाला पाहिल्यानंतर तर कळेलच. झाडाच्या नको वाटायला लागल्यात मला कैऱ्या तोडायला, पण रेसिपी दाखवायची म्हणून खास आता मी हे तोडून घेणार आहे. 2-3 कैऱ्या तर मला लागतील. आणि तुम्हाला चटणी सुरुवातीला दाखवतेच की कशी आहे आणि तुम्हाला बघताच लक्षात सुद्धा येईल की ही वेगळी चटणी आहे. खूप साधी सोपी आहे. तुम्हाला काहीही अवघड असं वाटणार नाही. एकदम त्याला फोडणी नाही ना काही नाही, काहीही करायचं नाही आहे. सगळंच घेऊन मिक्सरवर फिरवायचं आहे आणि एकदम मस्त लागणार आहे. आणि तसं तर हा आंबा गोड असल्यामुळे असं आंबट जास्त लागत नाही. खूप छान अशी चव आहे ह्याची आणि जेवण तुमचं जास्त जाईल ह्या कैरीच्या चटणीमुळे. करून पहा, खूप आवडते आमच्या घरची तर सर्वांना. आता मी असे दाखवते. हे आंबे तोडून घेतले होते आणि त्याच्यातले जी कोय आहे ते मी बाजूला काढून घेतली आणि जे साल आहे वरचं ते पण काढून चिरून घेतलेली आहे. असं छान एकदम बारीक पण चिरायचं. मिक्सरवरच फिरवायचं, त्याच्यामुळे काही एकदम बारीक करत बसायची गरज नाही आहे. साहित्य पाहू काय काय घेतले. आता शेंगदाणे घेतलेत, मीठ घेतले, थोडंसं लसण घ्यायचं आहे आणि असेच त्याच्यावरचे साल ते काढून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. पहा, साहित्य घेतलं होतं तुमच्या लक्षातच आलं असेल, काहीच अवघड नाही आहे. आणि फक्त मिक्सरवर गुर्रकरणं फिरवून घ्यायचं आहे. टाकलं सगळं मिक्सरमध्ये, फिरून झालेलं आहे. एकदम बारीक करायचं नाही, एकदम मोठाड पण ठेवायचं नाही, थोडंसं असं मोठाड ठेवायचं आहे. आणि एकदम छान चटणी लागते. तुम्ही करून पहा, अवघड अशी नाही. नक्कीच तुम्ही ही पाहिलेली नाही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.